मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आजच्या भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे काव्या मॅडम तर फारच चिडलेल्या असतात आणि त्या घाईघाईमध्ये बाहेर जायला निघालेल्या असतात. तेवढ्यातच पार्थ त्यांना अडवतो आणि म्हणतो, थांबा, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. त्यानंतर तो थांबते तर तो पार्थ तिला मंगळसूत्र दाखवतो, जे मंगळसूत्र त्याने रागामध्ये तोडलं होतं आणि आता ते पार्थने जोडून आणलेलं असतं. त्यानंतर तो म्हणत असतो, खरं तर मला आजच्या दिवशी काहीतरी स्पेशल करायचं होतं आणि आजचा आपला दिवस अगदी स्पेशल बनवायचा होता. पण खरं तर खूप विचार केल्यानंतर मला हे मंगळसूत्राचं विचार माझ्या डोक्यात आला आणि घाईघाईने गेलो आणि हे मंगळसूत्र पुन्हा जोडून आणलं. कदाचित हेच आपल्याला नात्याला पूर्ण करेल, असं पार्थ तिला सांगत असतो. त्यावर तो म्हणत असतो, आता तरी तुम्ही बाहेर जायचं थांबाल ना काव्या? त्यावर काव्या म्हणत असते, हो, खरं तर मी सकाळपासनं ह्याचाच तर विचार करत होते आणि मला असं वाटत होतं की तुम्ही आपलं स्पेशल मंगळसूत्र ह्या स्पेशल डेला तुम्ही स्वतः तुमच्या हाताने माझ्या गळ्यामध्ये घालाल. हे आपलं स्पेशल काव्यार्थ मंगळसूत्रच माझ्या डोक्यामध्ये होतं. ह्याचाच तर मी विचार करत होते, या क्षणांची मी वाट पाहत होते. त्यावर तो म्हणत होता, खरं तर मी जे काही केलं त्यासाठी सॉरी काव्या, मी असं करायला नको होतं. त्यावर काव्या सांगत असते, पार्थ, तुम्हाला एवढी साधी आणि सोपी गोष्ट कशी कळाली नाही? मला तर याच गोष्टीचा राग आला होता. खरं तर तुमच्या असं रक्ताने काढलेलं ते पेंट पाहून मी खुश होईल असं विचार तुमच्या मनामध्ये कसा आला मला हेच कळत नाही. खरं तर तुमच्यावर माझा खूप जीव जडला आहे. मी तुमच्यावर जीव ओवाळून टाकते. तुमच्या रक्ताचा एक थेंब देखील असा जर सांडला तर मला चालेल का? आणि तुम्ही चक्क ते पेंट तुमच्या रक्ताने केलं. खरं तर तुम्ही असं करायला नको होतं आणि हा खबरदार, जर पुन्हा असा वेडावाकडा विचार तुमच्या मनामध्ये आणलात तर. खरं तर मी खूप साधी मुलगी आहे. अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये मला फार आनंद वाटतो. आपलं ते सोबत बसून सेरेमन कॉफी करणं, एवढंच काय तर तुम्ही माझ्यासाठी फ्रूट सॅलेड करणं आणि तुम्ही मला ड्रॉप करताना त्यावेळेस तर अगदी फर्स्ट क्लास सीटवर बसल्यासारखी मला फिलिंग येत असते. खरं तर हे सगळं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, ना की त्या गोष्टी ज्या तुमच्या डोक्यामध्ये आल्या होत्या. मी खूप सिंपल मुलगी आहे, ह्यातच मला माझा आनंद भेटतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपला आनंद दडलेला आहे, असं ती त्या पार्थला सांगत असते. पार्थ तिला पुन्हा एकदा त्याने जे काही कृत्य केलं असतं त्याची माफी मागतो आणि इकडे काव्या म्हणत असते, काय मग देशमुख, आता तुम्ही असेच थांबणार आहात की काय? की ते मंगळसूत्र देखील माझ्या गळ्यामध्ये स्वतःच्या हाताने घालणार आहात? त्यानंतर ती पार्थकडे पाठ करून उभी राहते आणि केस समोर करते आणि पार्थ हळूवार तिला ते मंगळसूत्र घालतो आणि त्यानंतर मंगळसूत्राकडे पार्थ आणि काव्या दोघेही पाहतच राहतात आणि पार्थ काव्याला म्हणत असतो, खरं तर काव्या, आता मी माझं गिफ्ट तर तुम्हाला दिलं आहे, पण तुम्ही कधी मला गिफ्ट देणार आहात? त्यावर काव्या म्हणत असते, तुम्हाला काय गिफ्ट हवं आहे? त्यावर तो म्हणत असतो, खरं तर मला काही मोठं नको आहे, मला अगदी साधं सोपं आणि अगदी सहज देता येईल असं गोड गिफ्ट हवं आहे. त्यावर ती म्हणत असते, हां ठीक आहे, तुम्हाला गोडच हवं आहे ना, तर चला आधी तुम्ही डोळे बंद करा, असं ती पार्थला सांगते. पण पार्थ तिला म्हणत असतो, नेमकं काय आहे ते तरी सांगा. त्यावर काव्या त्याच्या डोळ्यावर हात ठेवते आणि त्याला टेबलजवळ घेऊन येते. त्यानंतर ती पेस्ट्री, रेड वेल्वेट पेस्ट्री त्यांच्यासमोर आणते आणि पार्थला खाऊ घालत असते. त्यानंतर पार्थ देखील तिला रेड वेल्वेट पेस्ट्री खाऊ घालतो. पार्थ काव्याला म्हणत असतो, खरं तर काव्या, तुम्ही ही पेस्ट्री खाऊ घातलीत, पण खरं तर ही पेस्ट्री काही गोड लागली नाही नेहमीसारखी. त्यावर ती म्हणत असते, अच्छा, ही पेस्ट्री गोड नाही आहे का? मला कळतंय बरं, तुम्ही हे सर्व का म्हणत आहात. त्यावर तो म्हणत असतो, मग कळतंय ना, चला लवकर, सकाळचं काहीतरी पेंडिंग होतं ते रिटर्न करा. आणि त्यानंतर पार्थ तिच्या गालावर किस करतो आणि त्यानंतर काव्या देखील त्याला किस करते आणि हे सर्व रम्या दुरून पाहत असते.
आणि ती रम्या हे सर्व पाहून स्वतःच्या मनालाच हसत असते आणि क्लॅप करत असते. आणि इकडे जीवांदिनी घरी आलेले असतात आणि जीवा आणि नंदिनी घरी आलेले आहेत हे पाहून सर्वजण हॉलमध्ये जमा होतात. आणि मानिनी काकू मात्र इकडे जीवावर भयंकर चिडलेले असतात, कारण त्यांना त्या नंदिनीला ऑक्शन करायचं असतं, ओवाळायचं असतं. त्या म्हणत असतात, काय रे जीवा, तू हिला आतमध्ये घेऊनच कसा आलास? तुला चांगलं फटकवायला हवं. तुला तर माहीतच आहे ना मला ओवाळायचं असतं. त्यावर नंदिनी म्हणत असते, आई असू देत. खरं तर ज्या वेळेस काव्या हॉस्पिटलमधनं घरी आली त्यावेळेस तुम्ही मला देखील ओवाळलं होतं, मी पाहिलं आहे. आणि त्याच वेळेस माझा खऱ्या अर्थाने घरामध्ये गृहप्रवेश झाला. आत्ता फक्त जीवाच्या मनामध्ये गृहप्रवेश झाला. त्यावर तो म्हणत असतो, आता मनामध्ये गृहप्रवेश झालाच आहे तर चल लवकर आपल्या बेडरूममध्ये देखील गृहप्रवेश करूनच घे. आणि जीवा तिला उचलून घेऊन जातो. सगळेजण हे पाहून हसायला लागतात आणि त्यांच्यासाठी क्लॅप करत असतात. आणि इकडे ते दोघे गेल्यानंतर विक्रम काका देखील मानिनी काकूंना म्हणत असतात, चल आता तूही, का तुला देखील मी पाठीवर उचलून घेऊन जाऊ. आणि इकडे सर्वजण आपापल्या बेडरूममध्ये येतात. इकडे जीवा आणि नंदिनी दोघेही फार खुश असतात आणि ते बेडरूममध्ये देखील आलेले असतात. आणि जीवा तिला म्हणत असतो, मला माहीत आहे, खरं तर त्याच दिवशी तुला खोलीमध्ये यायचं होतं, ज्या दिवशी चादर आणि उशी मागण्यासाठी तू इथे आली होतीस. त्यावर ती म्हणत असते, हो, पण खरं तर माझी अशी इच्छा होती की तुम्ही स्वतः मला इथे रूममध्ये घेऊन यावं आणि त्यानंतर मला तुमची माफी देखील मागायची होती. तुम्हाला सॉरी देखील म्हणायचं होतं, पण कसलं काय, तुम्ही मोठा राग घेऊन बसला होता. ती म्हणत असते, पण आपण ही चौकट देखील ओलांडली नाही. त्यावर जीवा तिला सांगत असतो, हे खरं आहे, पण खरं तर आता आपण आपल्या नात्यामध्ये कुठलीही चौकट येऊ द्यायची नाही. अगदी भरभरून एकमेकांवर प्रेम करायचं आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो, मी कसलाही विचार करणारच नाही. अगदी मला तुमच्यावर खूप 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 प्रेम करायचं आहे. जे माझं आहे ते कायम माझंच आहे, असं ती त्याला सांगत असते. तुमच्यावर अगदी जीव ओवाळून टाकायचा आहे, असं ती जीवाला म्हणत असते. आणि जीवाला त्यानंतर ती हक करते. आणि जीवा आणि नंदिनी दोघंही एकमेकांजवळ येत असतात. ती एकमेकांच्या क्लोज येत असतात. आणि त्यानंतर जीवा हळुवारपणे नंदिनीला त्याच्याजवळ घेतो आणि नंदिनीला तो ओठांवर किस करणार असतो. तेवढ्यातच रूममध्ये इकडनं काव्य आणि पार्थ येतात. त्यानंतर ते म्हणत असतात, सॉरी सॉरी, आम्ही काही पाहिलेलं नाहीये, खरं तर आम्ही नंतर येतो, असं ते म्हणत असतात. आणि त्या दोघांची मजा घेत असतात. आणि ती म्हणत असते, सॉरी ताई, खरं तर आम्ही तुमचा स्पेशल मुमेंट खराब केला, हवं तर आम्ही नंतर येतो, असं ती म्हणत असतात. त्यानंतर ती नंदिनी लाजत असते आणि इकडे पार्थ मात्र जीवाची चांगलीच मजा घेत असतो. ती म्हणत असते, खरं तर ह्या पार्थचीच रूममध्ये येण्याची घाई होती, त्यांनाच ही बॅग द्यायची होती. त्यानंतर तो म्हणत असतो, जाऊ द्यात, मेन काय, आता सगळ्यांमधलं सगळं मिटलं आहे ना, चला मग आता आपण आपापल्या खोलीमध्ये आपापल्या बायकांसोबत राहूयात. त्यानंतर जीवा आणि पार्थ दोघीजणी डान्स करत असतात. खोलीत जाऊयात ह्या गाण्यावर. आणि त्यानंतर ती नंदिनी आणि काव्या त्या दोघांची मजा घेत असतात. त्या म्हणत असतात, खरं तर मला आता माझ्या ताईसोबतच राहायचं आहे, मला थोडं तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे, असं ते म्हणत असतात. आणि त्या दोघांचा मात्र चेहराच उतरतो. आणि इकडे वसू आत्या रम्याला म्हणत असतात, बघितलंस रम्या, तू एवढं केलंस आपण दोघींनी मिळून, तरी देखील त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे. ते सर्वजण एकत्र आलेच आणि एवढंच काय, आता ते एकमेकांच्या एवढे जवळ आलेले आहेत की त्यांना आता तूच काय कोणी देखील दूर करू शकणार नाही. हे वसू आत्या म्हणताच ती रम्या वसू आत्यांचा गळा दाबते. त्यांना त्रास होत असतो तरी देखील ती सोडत नाही. आणि त्यानंतर ती वसू आत्यांना मागे भिंतीवर ढकलून देते आणि म्हणते, खबरदार, जर पुन्हा तू असं म्हणशील तर मी त्यांना कसं वेगळं करायचं आहे
हे मला चांगलंच माहीत आहे असं ती वसू आत्यांना म्हणत असते. आणि इकडे त्यानंतर त्या म्हणत असतात, आम्ही तर फक्त मजा करत होतो, आपण आपल्या आपल्या रूममध्ये जाणार आहोत रिलॅक्स असं. आणि इकडे घरी खरं तर आता दुसऱ्या दिवशी डिवोर्सचे लॉयर आलेले असतात आणि त्यानंतर ते म्हणत असतात, ठरल्याप्रमाणे आता 6 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे आता तुमचा डिवोर्स हा कन्फर्म आहे. तुम्ही आता कोर्टामध्ये दोघंही लवकरात लवकर या आणि हे डिवोर्स पेपर साईन करा असं काव्याला आणि पार्थला म्हणत असतात. त्यानंतर जीवानदिनीचे देखील डिवोर्स लॉयर आलेले असतात आणि ते देखील डिवोर्स पेपरवर नंदिनीची साईन मागत असतात. आणि इकडे ते सर्वजण टेन्शनमध्ये येतात आणि एकमेकांकडे पाहत असतात, कारण आता त्यांच्यापैकी कोणालाही डिवोर्स नको असतो आणि त्यांचं लग्न त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं. त्यानंतर इकडे रम्या आणि वसू आत्या देखील खाली येतात आणि खरं तर आता ते म्हणत असतात, आम्हाला हा डिवोर्स नको आहे, हा डिवोर्स आम्हाला कॅन्सल करायचा आहे. आणि तेवढ्यातच मानिनी म्हणत असते, नाही नाही, असं कसं तुम्ही डिवोर्स कॅन्सल करत आहात, खरं तर तुम्हाला आता डिवोर्स हा घ्यावाच लागेल. आणि त्यानंतर ती काव्या म्हणत असते, आई तुम्ही हे सर्व असं काय बोलत आहात. तेवढ्यातच तिथे धनंजय देखील येतो आणि धनंजय म्हणत असतो, बरोबर बोलत आहे मानिनी, खरं तर आता आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलेलं आहे की आता आम्ही तुम्हाला या नको असलेल्या लग्नामधनं मुक्त करणार आहोत. आणि त्यावर ती म्हणत असते, बाबा आता आम्हाला हे लग्न हवं आहे. त्यावर तो म्हणत असतो, अगं मी काय म्हणतोय ते तुम्ही पुन्हा ऐकून तर घ्या. खरं तर आता तुम्ही हे डिवोर्स पेपर साईन करा, कारण हे लग्न तुम्हाला नको होतं. त्यानंतर आम्ही तुमचं लग्न पुन्हा एकदा लावून देऊ, जे लग्न तुम्हाला हवंसं असेल असं तो म्हणत असतो. त्यानंतर सगळेच जण हसायला लागतात. त्यावर ती म्हणत असते, त्यासाठी डिवोर्स घेण्याची काय गरज आहे. तुम्ही असंच आमच्या म्हणण्याने आमच्या आवडत्या जोडीदारांसोबत आमचं लग्न लावूच शकता की. त्यावर विक्रम काका म्हणत असतात, नाही, रीतसरच सगळं व्हायला हवं. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.